ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. इकडे कृष्ण शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागला. तिकडे मथुरेत दिवसा घुबडे रडू लागली. कंस सभेत चालला असता एकाएकी त्याचा मुकुट खाली पडला. या अशुभ लक्षणावरून कंस व प्रजाजन भयभीत झाले. प्रधानास उद्देशून कंस म्हणाला, सापाचे पिल्लू लहान जरी असले तरी त्याला जसे जिवंत ठेवता कामा नये, त्याप्रमाणे गोकुळात माझा वैरी नुकताच जरी जन्मलेला असला तरी शक्यतो सत्वर त्याचा नाश झाला पाहिजे. त्यावर प्रधान म्हणाला, गोकुळात हजारो गवळ्यांची घरे आहेत, तेव्हा लवकर शत्रूचा शोध लागणे कठीणच. करिता मोठ्या युक्तीनेच तो काटा काढून टाकावा लागेल. हे प्रधानाचे बोलणे कंसाला मान्य झाले. त्यावर प्रधानाने महाबळ नावाच्या राक्षसाला बोलावून सांगितले की तू ज्योतिष आणण्याचा बहाणा करून ब्राह्मण रूपाने गोकुळात जा, म्हणजे आपसुकच शत्रूचा तुला शोध लागेल. प्रधानाच्या आज्ञेनुसार महाबळ दैत्य गोकुळाकडे चालला. आपण काहीतरी आज मोठे काम करणार या धुंदीत तो होता. त्याची सत्वर फजिती करावी म्हणून की काय कोण जाणे. देवाने प्रथम त्याला नंदराजाच्या वाड्यातच जाण्याची प्रेरणा केली. त्याने वाड्यात प्रवेश केला. तोच यशोदेने अत्यंत आदरपूर्वक त्यास बसावयास आसन देऊन नमस्कार केला आणि भूदेव, आमच्या बाळाला चांगला एक आशीर्वाद द्या, असे म्हणून भोळेपणाने कृष्णाला त्याच्या मांडीव दिले. तो चावडीव गेलेला नंदराजा तेथे आला. इतक्यात रोजच्या प्रमाणे पाण्याला जाणाऱ्या गवळणी पण तेथे आल्या. कपटी ब्राह्मणाने लगेच भविष्य सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, बाई, हा तुझा पुत्र मूळ नक्षत्रावर जन्मलेला आहे. करिता आजच्या आज यास खोल खड्डा खोदून पुरून टाक, नाहीतर याच्यामुळे तुमचे सर्वस्वी वाटोळे होईल. इतकेच नव्हे तर याच्या पायगुणाने थोडक्या दिवसात सारे गोकुळच नामशेष होण्याचा संभव आहे. हा बाळ नसून तुमचा काळ आहे असे समजा. ब्राह्मणाचे ते भविष्य ऐकून नंद यशोदा मोठ्या चिंतेत पडली. गवळणींचा चेहरा एकदम उतरून गेला. इतक्यात शिंक्यावरची दह्याची गाडगी येऊन ज्योतिषाच्या डोक्याला सटासट बडवू लागली. पाट येऊन धडाधड ओरावर आदळू लागले. पाटा, वरवंटा, कुदळी हे सर्व येऊन त्याच्या पाठीवर दनादन बडवू लागले. ज्योतिषाची चाललेली ती फजिती पाहून तेथे जमलेल्या मंडळींना हसू आवरेनासे झाले. बिचारा ज्योतिषाला धड उठवे ना धड बसवे ना. बक्षीस नको, काही नको, जगलो तर पुरे, एकदा स्वस्थानी जाऊन कधी पोहोचेन असे त्यास वाटू लागले. तो कसाबसा उठून एकदाचा वाड्याबाहेर पडला. मथुरेत गेल्यावर गोकुळात घडलेली हकीकत त्याच्याकडून कंसाला समजली तेव्हा तो अधिकच घाबरला. त्याला काहीच सुचेनासे झाले. कंसाची ही बैचेन स्थिती पाहून पुतना नावाची राक्षसीन म्हणाली, महाराज, आपण तीळ मात्रही चिंता करू नये. मी तुमच्या वैऱ्याला एका क्षणार्धात ठार करीन आणि खचित बक्षीस मिळवीन. ते ऐकून कंसाला धीर आला. त्याने लगेच तिला आज्ञा दिली व सांगितले की प्रत्येक घरचे तान्हे बाळ मारून टाक, म्हणजे त्यात सहज शत्रूचा नाश होईल. त्यावर पुतनेने आपल्या स्तनात विष भरून घेतले आणि बक्षीस मिळवण्याच्या विचारात गर्क होऊन ती कंसवाड्यातून बाहेर पडली. गोकुळात प्रवेश करतेवेळी तिने सुंदर रूप धारण केले. तिच्याकडून इतर बाळे मारली जाऊ नयेत म्हणून की काय कोण जाणे. देवाने तिला प्रथम नंदाच्या घरी जाण्याची प्रेरणा केली. तिचे लावण्य पाहून यशोदेने अत्यादराने तिला बसावयास आसन देऊन रूढीप्रमाणे बाळाला तिच्या मांडीवर दिले. त्यावर पुतना म्हणाली, मला मुले फार आवडतात. मी थोडा वेळ कृष्णाला खेळवते, तुम्ही तुमची कामे करा. यशोदा आत निघून गेल्यावर हीच संधी योग्य आहे असे म्हणून
पुतना गुप्तपणे कृष्णाला स्तनपान करू लागली. तोच त्याने तिचे सारे रक्त शोषून घेतले. तेव्हा ती कृष्णा सोड सोड म्हणून आक्रोश करू लागली. ते ऐकून नंद, यशोदा, इतर आसपासची माणसे तेथे जमली. कृष्ण काही केल्या तिला सोडीस ना. शेवटी तिने आपले खरे रूप प्रगट केले आणि तोंड पसरले. ते भयंकर रूप पाहून यशोदा थरथर कापू लागली. इतक्यात पुतनेचा प्राण गेला. त्यावर एका गवळ्याने कृष्णाला उचलून यशोदेजवळ नेऊन दिले. तेव्हा कृष्णप्रेमी भोळ्या गवळणींनी कृष्ण भ्याला असेल अशा समजुतीने त्याची भीती घालविण्यासाठी आपल्या पायाची माती त्याच्या कपाळास लावली. गवळणी लाडाने कृष्णाला कान्होबा म्हणत असत. रोज एकदा कान्होबाचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्या पाण्याला निघाल्या की प्रथम नंदवाड्यात शिरून कान्होबाजवळ 2 गोष्टी बोलून पुढे जात असत. एके दिवशी रोजच्याप्रमाणे गवळणी नंदवाड्यात गेल्या. तेव्हा एकटी म्हणाली, कान्होबा, तू छान छान दिसतोस की रे. दुसरी म्हणाली, कान्होबाला आज आमची दृष्ट लागणार. तिसरी म्हणाली, कान्होबा, तू मोठा खोडकर आहेस. ते ऐकून यशोदा म्हणाली, आनंदी, तू बोललीस ते अगदी खरं आहे बघ. आज की नाही कान्होबा खेळत खेळत निजू दे म्हणजे माझी कामे मला आटोपता येतील म्हणून त्याच्या हातात मी रिंगण दिले. तांबडे लाल रिंगण तो एकसारखे टक लावून पाहू लागला. त्या समयी हू 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 असा त्याने आवाज काढला. हळूच मी हातातले रिंगण घेऊ लागले, पण त्याने मला ते दिले नाही ग. लबाड कुठला, असे म्हणून तिने त्याचे गालगुच्चे घेतले. गवळणी घरी जाण्यास निघाला तेव्हा राधेकडे पाहून कान्होबाने आपणास घे म्हणून दोन्ही हात पुढे केले. त्याला उचलून घेऊन राधा म्हणाली, कान्होबा, तू केव्हा मोठा होणार? अजून पालथासुद्धा पडत नाहीस की. असे म्हणून तिने कान्होबाला पाळण्यात निजविले आणि गोपींसह राधा यमुनेकडे वळली. दुसरे दिवशी गवळणी येताच त्यांना उद्देशून यशोदा म्हणाली, आज एक नवलाची गोष्ट घडली. ती म्हणजे सकाळी अंथरुणावरून उठता उठता कान्होबा पालथा पडला आणि लगेच सरकून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. राधा म्हणजे त्याला फार आवडते वाटते. काल राधेने बोलायला आज त्याने करून दाखविले. एके दिवशी कृष्ण पाळण्यात निजल्या निजल्या एकसारखा रडू लागला. यशोदेने त्याची हर तऱ्हेने समजूत घातली, तरी तो काही केल्या उगा राहीना. इतक्यात तेथे राधा गवळण आली. तिला उद्देशून यशोदा म्हणाली, राधे, याला जरा घरी घेऊन जा पाहू, म्हणजे मी निश्चिंतपणे काम करीन. राधेला कृष्णच हवा होता, त्यामुळे यशोदेच्या बोलण्याने तिला अत्यंत आनंद झाला. ती पाळण्याजवळ आली. तिने कडेवर घेतल्याबरोबर त्याचे रडे थांबले. घरी गेल्यावर राधेने कृष्णाला झोपाळ्यावर बसविले व ती गीत गाऊ लागली. 2 तासानंतर कृष्णाला तिने घरी आणून यशोदेच्या स्वाधीन केले. तेव्हापासून कृष्णाने रोज एक वेळ रडू लागावे आणि यशोदेने त्याला राधेच्या स्वाधीन करावे. त्यावर राधेने कृष्णाला घरी नेऊन यथेच्छ प्रेमसुख घ्यावे असा नेम चालला. एके दिवशी कृष्णाला पाळण्यात निजवून यशोदा रामजन्मापासून गीत गाऊ लागली असता त्यात रावण हा शब्द आला. तोच, कोठे आहे तो रावण, आत्ताच्या आत्ता त्याला ठार करतो, असे म्हणून कृष्णाने पाळण्याखाली उडी टाकली. यशोदा त्याला उचलून घेण्याकरता जवळ गेली. इतक्यात तिला कृष्णाच्या ठिकाणी धनुर्धारी राम दिसला. यशोदेने लगेच त्यापुढे हात जोडले. तिचे डोळे आपसुकच मिटले गेले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती देहभान रहित झाली. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले. तोच तिला पाळण्यात खेळत असलेला कृष्ण दिसला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.